नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत राघवदास लाडू। खूप छान होतात हे लाडू। ज्यासाठी मी इथे अर्धा कप तूप आणि 2 कप मीडियम साईजचा रवा घेतलाय। आपण अर्ध तूप आधी घालायचे, सगळं एकदम नाही घालायचं आणि रवा यावर छान परतून घ्यायचे। साधारण 3 ते 4 मिनिटं झाल्यावर बघा थोडा रवा कोरडा झालाय, तेव्हा आपण उरलं सगळं तूप जे आहे ते घालायचे, म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं। थोडे बेदाणे घातलेत आणि साधारण 7 ते 8 मिनिटं झाल्यावर बघा रव्याचा कलर चेंज झालाय। यामध्ये 2 कप ओल्या नारळाचा चव घातलाय आणि याचं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत हे परतून घ्यायचंय आणि काढून ठेवायचंय। आता आपण याचा पाक करून घेऊया। ज्यासाठी मी इथे 1.5 कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलंय आणि ते छान मिक्स करून त्यामध्ये चिमूटभर केशर आणि अर्धा कप ड्रायफ्रूट्सची भरड घातली आहे, जी कम्प्लिटली ऑप्शनल आहे। यामध्ये अगदी चिमूटभर मी मीठ घातलंय। गोडामध्ये मीठ घातलं की त्याची चव खूप छान येते। आता बघा याला छान उकळी आलेली आहे। आता मी पाक दाखवते। पाक बघा परफेक्ट अगदी एकतारीचा झालेला आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये मिक्स करून आपल्याला असंच हे अर्धा तास छान झाकून ठेवायचं आहे। आणि हो, पाक करण्यासाठी मला मीडियम फ्लेमवर साधारण 8 मिनिटं लागलेली आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा वेलचीची पूड घातली आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हलकं अगदी कोमट आहे तेव्हाच आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे। तुम्ही बघताय तूपही छान सुटले जेव्हा आपण लाडू वळतोय आणि अगदी छान होतात हे लाडू। तुम्हीही नक्की करून बघा। एवढ्या प्रमाणात आपले 20 लाडू होतात। धन्यवाद।